राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झालाय। अशातच ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 30 मधील निकाल चर्चेचा विषय ठरलाय। या प्रभागातून एमआयएमची सहर शेख ही तरुण नगरसेविका निवडून आली आहे। निवडणुकीतील विजयानंतर सहर शेख यांनी केलेल्या एका भाषणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय। शिवाय संपूर्ण मुंब्रा हिरवा करू या त्यांच्या विधानाचीही बरीच चर्चा रंगली। अशा प्रकारे मुंब्र्यात राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांना आव्हान देणारी ही तरुण नगरसेविका नेमकी कोण आहे? कळव्या मुंब्र्यातील राजकारणाची चर्चा का होते? आपल्या विधानानंतर सहर शेख यांनी नेमकं काय स्पष्टीकरण दिलंय हे सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह। कैसा हराया कैसा हराया। मुंब्रा येथील सहर शेख यांचे वडील युनुस शेख आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात पूर्वीपासून वाद आहेत। युनुस शेख यांनी ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आपल्या मुलीकरता उमेदवारी मागितली होती। मात्र राष्ट्रवादीनं युनुस शेख यांच्या मुलीला तिकीट नाकारलं आणि त्यानंतर युनुस शेख यांची मुलगी सहर शेख यांनी एमआयएमच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि ती जिंकली देखील। विजयानंतरच्या सभेत सहर शेख यांनी भाषणाला सुरुवात करताना कैसे हराया असं म्हणत अप्रत्यक्षरित्या जितेंद्र आव्हाड यांना डिवचलं आणि त्यांचा हाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय। त्याचबरोबर पुढच्या निवडणुकीत मुंब्रा शहर संपूर्ण हिरवं करून टाकू, मुंब्र्यातून विरोधकांना पळवून लावूया, पुढच्या निवडणुकीत मुंब्र्यात निवडून येणारा प्रत्येक उमेदवार हा एमआयएमचा असेल असं विधानही सहर शेख यांनी आपल्या भाषणात केलं होतं आणि त्याची देखील सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली। अस्सलाम वालेकुम, जोर से चाहिए आवाज। रिप्लाई में जीत गए यार, खुशी के साथ जवाब दो। अस्सलाम वालेकुम। कैसा हराया। अल्हम्दुलिल्लाह। अब मेरी गुजारिश है आप सबसे कि आने वाले 5 साल बाद भी जब इलेक्शंस होंगे इंशाल्लाह, आप लोगों को उस इलेक्शन में इससे भी बड़ा मुंह तोड़ जवाब उनको देना है। पूरे के पूरे मुंब्रा को ग्रीन कलर से ऐसे रंगना है कि इन लोगों को यहाँ से बुरी तरह से पछाड़ के भेजना है इंशाल्लाह। हर एक कैंडिडेट इंशाल्लाह 5 साल बाद सिर्फ और सिर्फ एमआईएम का आएगा, क्योंकि अब इलेक्शन में आप मजलिस की ताकत समझ चुके हैं और ये ताकत हमको अल्लाह से आती है। सहर शेख यांच्या या विधानावर संमिश्र प्रतिक्रिया आल्यानंतर त्यांनी आता आपल्या या विधानाबाबत स्पष्टीकरण दिलंय। त्या नेमक्या काय म्हणाल्यात पाहूयात। सहर शेख यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय की माझ्या पक्षाच्या झेंड्याचा रंग हिरवा आहे, त्यामुळे मुंब्र्याला हिरव्या रंगात रंगवेन असं म्हटलं होतं। जर माझ्या झेंड्याचा रंग भगवा असता तर भगव्या रंगात रंगवेन असं मी म्हटलं असतं। मी व्यवस्थित प्रचार कॅम्पेन केलं, ते कॅम्पेन प्रत्यक्षात उतरवलं। तसंच मी फक्त माझ्या प्रभागापुरता प्रचार केला, त्यामुळे फक्त 4च नगरसेवक निवडून आले। मी पूर्ण मुंब्र्यात प्रचार केला असता तर संपूर्ण मुंब्र्यात एमआयएमचे उमेदवार निवडून आले असते, असंही सहर शेख यांनी म्हटलंय। तसंच जितेंद्र आव्हाड यांनी शब्द देऊनही त्यांनी उमेदवारी दिली नाही, त्यामुळे आम्ही अपक्ष निवडणूक लढवणार होतो, परंतु एबी फॉर्म भरताना एमआयएमनं आम्हाला त्यांचा एबी फॉर्म दिला, त्यामुळे मी त्यांच्या पक्षातून निवडणूक लढवली, त्यामुळे आता आम्हाला ताकद मिळाली आहे, असंही सहर शेख यांनी म्हटलंय। दरम्यान मुंब्र्यातून एमआयएमचे 4 उमेदवार निवडून आले आहेत। ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 30 मधून निवडून आलेल्या तरुण नगरसेविका सहर शेख या हिजाबवाली नगरसेविका म्हणून सध्या चर्चेत आहेत। अल्लाहने हिजाबवाल्या लेकीला देशात फेमस केलं आहे असं विधानही सहर शेख यांच्या वडिलांनी युनुस शेख यांनी केलं होतं। सहर शेख यांच्या या विजयानंतर एमआयएमला या मनपा निवडणुकीत सहर शेख यांच्या रूपात सर्वात तरुण महिला नगरसेवक म्हणून आक्रमक चेहरा मिळाल्याची सध्या चर्चा आहे। दरम्यान नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिकांच्या निवडणुकीत एमआयएम पक्षाचे राज्यभरात एकूण 125 उमेदवार निवडून आले आहेत।